नमस्कार. आपल्या सर्व सभासदांसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मेसेजमध्ये आपण सभासदांना प्राथमिक जी विकासकासोबत झालेली मीटिंगबद्दल आपण लोकांना मेसेज केलेला. परंतु थोडीशी प्रोग्रेस असल्याकारणाने आज आपण हा यूट्यूब व्हिडिओ करत आहोत आणि त्यातून जे निवडून आलेले विकासक आहेत COC मधून त्यांच्याबद्दल आणि आतापर्यंत झालेल्या सभेबद्दल त्यांच्यासोबत झालेल्या मीटिंगबद्दल आपण आज आपल्या अध्यक्ष जे संजय बने साहेब इथे बसलेले आहेत तर त्यांच्यासोबत आपण बोलूया. तर बने साहेब, सर्वात प्रथम लोकांना आवर्जून ऐकायचं आहे की एकतर 14 फेब्रुवारीला COC मध्ये NCLTच्या प्रक्रियेत मंत्रा यांची निवड झाली. त्याच्यानंतर पहिली मीटिंग आपली 19 तारखेला झाली, 19 फेब्रुवारीला, आणि त्या दिवशी आपण जी काही चर्चा झाली त्याच्यानंतर लोकांना आपण मेसेज केला की आपली प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर आता 9 मार्चला आपली एक मीटिंग झाली. तर लोकांना आवर्जून जाणून घ्यायचं आहे की आपल्या या मीटिंगमध्ये आपण काय मांडलं आणि काय ह्या चर्चेत झालेलं. नक्कीच आपल्याला सगळ्यांना प्रतीक्षा होते. अनेक वर्षाची आपली जी प्रतीक्षा होती की हा रखडलेला पुनर्विकास प्रकल्प सुरू होण्यासाठी एक चांगला बिल्डर, जेन्युइन बिल्डर असणं गरजेचं होतं. आणि त्या अनुषंगाने NCLTच्या प्रोसेसमधून मंत्रा प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स यांची नेमणूक झालेली आहे. 14 फेब्रुवारीला COCने त्यांना सिलेक्ट केलेलं. थोडंसं मंत्रा हा पुणा बेस एक बिल्डर आहे, डेव्हलपर आहेत, हे नावाजलेले आहेत. त्यांनी 1 करोडपेक्षा जास्त स्क्वेअर फीटाचं बांधकाम केलेलं आहे. त्यांची जी टीम आहे ती हायली क्वालिफाईड लोक आहेत आणि टेक्निकली, कमर्शियली, फायनान्शियली ते स्ट्रॉंग आहेत. त्यांची आणि एक थॉट प्रोसेस आहे ती सुद्धा वाखाणण्यासारखी आहे. इनिशियली ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी डिस्कशन केलं, त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी आपल्या सर्वांचं अभिनंदन केलं आणि आपण एक टीम म्हणून, रिहॅबचे आपले सभासद आणि डेव्हलपर्स ही टीम म्हणून हा रखडलेला प्रोजेक्ट आपण करूया असं त्यांचं म्हणणं होतं. दुसरं त्यांनी आवर्जून सांगितलं की ही म्हाडाची कॉलनी आणि म्हाडाचा प्रोजेक्ट तर म्हाडासारखी घरं बांधून देणार असं नाही. एक मंत्राचं एक रेप्युटेशन आहे, त्याचं एक स्टँडर्ड आहे. ते स्टँडर्डला साजेसं, त्यांच्या नावाला साजेसं असा हा प्रकल्प करण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नशील आहेत. आता आमची पहिली मीटिंग 19 फेब्रुवारीला झाली. त्यावेळी प्राथमिक चर्चा झाली. आपल्याला प्रोजेक्टमध्ये कमिटमेंट, पूर्वीच्या बिल्डरनी काय काय कमिटमेंट केल्या होत्या, कुठल्या बेसिसवरती आपण या प्रोजेक्टला गेलो होतो, ही चर्चा झाली. त्यानंतर त्यांना जे NCLTमध्ये त्यांनी प्लॅन दिलेला आहे किंवा कोर्टामध्ये ज्या मॅटर चालू आहेत त्याच्यामध्ये त्यांचे जे क्रेडिटर्स, त्यांचे सेटलमेंट त्यांनी केलेलं आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिहॅब, आपली जी सोसायटी आहे त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या कंडिशन्स काय आहेत ते जाणून घेऊन ते पुढे जाण्याचा प्रयत्न त्यांचा होता आणि त्या दृष्टीने पहिली मीटिंग झाली. आम्ही आपली बाजू वेळोवेळी जे आपल्या मागण्या आहेत ते त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत. ज्याच्यात प्रामुख्याने आपलं थकीत गडबड आहे. आमची घराची जी साईज आहे 750 स्क्वेअर फीट आणि दुकानं आहेत. आपल्या फ्री मेंटेनन्ससाठी जी वास्तू आहे ते आहे. जो प्लॅन चुकीचा झाला होता, ते कन्स्ट्रक्शन आहे ते चुकीचं, ते डिमॉलिश झालं पाहिजे. अशा ज्या काही अनेक गोष्टी आपण वारंवार बोलत आलेलो आहे ते त्यांच्या समोर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आज मी काही गोष्टी स्पष्टपणे सांगू शकणार नाही कारण ही अजूनही प्रोसेस चालू आहे आणि त्यातल्या त्यात आपण NCLT कोर्टामध्ये, त्याचप्रमाणे हायकोर्टामध्ये आपले दावे अजूनही दाखल आहेत. ज्या दिवशी सर्व काही पेपरवरती येईल त्या दिवशी आपण स्पष्टपणे, जाहीरपणे बोलू शकतो. पण एवढं मी तुम्हाला ॲश्युरन्स देतो की आपल्या ज्या मागण्या आहेत त्याला त्यांनी मंजुरी दिलेली आहे. त्या कशा पद्धतीने करायच्या त्यासाठी त्यांनी आता त्यांची टीम सिलेक्ट केलेली आहे. जे टेक्निकल टीम आहे त्यांनी ती सिलेक्ट केलेली आहे, एंगेज केलेलं आहे. प्लॅनिंग त्यांना करायचं आहे. आपली बिल्डिंग कशी असेल, आपले फ्लॅट कसे असतील, ते कुठे असतील, आपलं बाकीच्या कमर्शियल आणि इतर ॲमेनिटीज कुठे असतील, ह्या सर्व गोष्टी तपासून घेतल्यानंतर तो फायनल प्लॅन आपल्यासमोर ठेवतील. आपण तो जनरल बॉडीमध्ये मंजूर करू आणि त्याचबरोबर आपले जे कमर्शियल टर्म्स आहेत म्हणजे गरबाडा आहे, बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पेपरवरती येतील आणि मग त्याला आपण जनरल बॉडीमध्ये जाहीरपणे आपण ते बोलू शकू. कारण त्यावेळेला आपल्याला बाकीच्या जे लिटिगेशन आहेत ते आपल्याला विड्रॉ करायला लागतील आणि तो जनरल बॉडीचा ठराव आपण करू. त्याच्यानंतर त्या लिटिगेशन संपतील. अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे. तर या गोष्टीला वेळ जाणार आहे. वेळ म्हणजे आम्ही त्यांना प्रायोरिटी करायला सांगितलेलं आहे, एक्सपेडाईट करायला सांगितलेलं आहे. पण त्यांचं म्हणणं आहे घरं आणि हा प्रकल्प एकदाच होत असतो, त्यामुळे आपण घिसडघाईने न करता प्लॅन 4-5 वेळा नवीन त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट करता येतील त्या कमिटीसमोर ठेवू, तुमच्या काही सूचना असतील त्याच्यामध्ये मॉडिफाय करू असं आणि एक चांगलं
प्लॅन आपण बनवू असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे 8-10 दिवस 8-15 दिवस मागे पुढे होतील त्यासाठी घाई करू नका असं त्यांनी सुचवलेलं आहे. पण एक आम्ही कमिटीच्या वतीने आम्ही 2 मीटिंग केलेल्या आहेत, वारंवार त्यांची बोलणी होतात. त्याच्यातून एक स्पष्ट जाणवतं की हे जे डेव्हलपर आहेत ते जेन्युइन आहेत आणि त्यांना हा मुंबईतला एक प्रोजेक्ट लँडमार्क म्हणून प्रोजेक्ट करायचा आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी नुसतं जे शिल्लक राहिलेले घरं आहेत जी द्यायची आहेत त्याच्याबद्दलच नाही, जे ABC विंग झालेले आहेत लोकांना ऑलरेडी पोझिशन मिळालेलं आहे, परंतु तिथे अनेक अडचणी आहेत, तिथे समस्या आहेत, गळती आहे, लिफ्टचे प्रॉब्लेम आहेत, पोडियमचा आहे, पार्किंगचा आहे. त्यांची एक टेक्निकल टीम या आठवड्यामध्ये ह्या सर्वे करण्यासाठी या साईटवर येणार आहे. त्यावेळी त्यांनी म्हणजे मुख्यत्वाने हे ABC विंगचे जे इश्यू आहेत ते रिझॉल्व्ह करण्यासाठी त्यांची टीम सर्वे करणार आहेत आणि तो देखील त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी असंच म्हटलं, जरी बिल्डिंग ही ॲक्मेने बांधली असेल तरी तो माझ्या प्रोजेक्टचा भाग आहे आणि तो इतर बिल्डिंग जे भविष्यात होणार आहेत त्यांच्यासारख्याच त्या असतील, त्याच्यामध्ये जे काही कमतरता असेल ते पूर्ण करायचं त्यांनी कमिटमेंट दिलेली आहे. त्याच प्रकारे मला वाटतं EFची जी बिल्डिंग आहे ती देखील तो तोडायला रेडी आहे, ज्याच्याबद्दल आपण वारंवार म्हणतोय की ज्याच्यात पोडियम नाहीये. नक्कीच म्हणून मी मगाच म्हटलं ते सगळं त्यांनी मान्य केलेलं आहे. पण मी जास्त खोलात किंवा विस्तृतपणे आज बोलू शकत नाही, कारण आमच्या बॉडी लँग्वेजवरून आमच्या चेहऱ्यावरून तुम्ही समजून जात असाल की आम्ही जे काही कमिट केलं होतं, आम्ही लोकांपर्यंत आपण ठेवलं होतं, त्या बऱ्याचशा गोष्टी त्या प्रत्यक्षात उतरत आहेत. याच्याबद्दल कुणीही शंका ठेवू नये. फक्त अजूनही थोडा वेळेचा भाग आहे, कारण ही प्रक्रिया आहे ती फुलप्रूफ व्हायला लागेल. आपल्याला सुद्धा मागच्या ज्या अडचणी आपल्या याच्यामध्ये आल्या त्या पुन्हा उद्भवणार नाहीत. त्याच्यासाठी वॉटरप्रूफ आपल्याला ॲग्रीमेंट असतील, काही लिगल डॉक्युमेंट असेल ते आपण आपल्या सल्लागारांच्या मदतीने करून घ्यायचं आहे, जेणेकरून एकदा प्रकल्प सुरू झाला की त्यातून पुढे अडचणी निर्माण होणार नाही, डिस्प्यूट होणार नाही. मला माहिती आहे आपल्यात सगळ्यात गंभीर विषय जो आहे घरभाड्याचा, आणि ते आम्ही त्यांना सांगितलेलं आहे ज्या दिवशी ही आपली सगळी कमिटमेंट जी आहे, ज्या गोष्टी प्लॅनिंग आणि सगळं ज्या दिवशी होईल त्यानंतर आपल्याला पहिलं जे काय करायचं असेल ते घरभाडं द्यायचं आहे. बाकीच्या गोष्टी त्याला वेळ लागेल त्या आपण करत राहू आणि त्यालाही त्यांनी टेंटेटिव्ह मान्यता दिलेली आहे. पण आज तुम्ही मला विचार किती तारखेला, कधी, कसं, हे निश्चित आपण त्यावेळी फायनल ज्यावेळी होईल त्या दिवशी होईल. जसं आपण लिहू त्याप्रमाणेच ते होणार आहे याचीही खात्री बाळगा. लोकांचं असं म्हणणं आहे की आपली सभासदांची मीटिंग कधी होईल, म्हणजे वारंवार लोकांचं असं म्हणणं आहे. ग्रुपवर देखील काही लोक स्वरूपात मेसेज टाकतात. लोकांची विचारणा होते, मला माहिती आहे, फोन येतात, आपण बोलत असतो सोसायटी. तेच म्हणतो की ही जी प्रोसेस आहे आपण एक मोठ्या लिटिगेशनमधून किंवा कोर्टाच्या प्रोसेसमधून बाहेर दिलं आहे, एक डेव्हलपरवरती शिक्कामोर्तब झालं आहे. आत्ता त्यांच्या दृष्टीने जी त्यांना प्रायोरिटी आहे, सर्वात महत्त्वाचं जे प्लॅनिंग आहे ज्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. एकदा प्लॅन मंजूर झाला की कमर्शियल आपल्या गोष्टी आपण डिस्कशनमध्ये आहेत, टेंटेटिव्ह मान्य केलेले आहेत, त्या गोष्टी एकदा पेपरवरती आल्या, एखादं सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट किंवा कन्सेंट टर्म शीट जे काही आपण लिगली त्याला म्हणतो ते आपलं निश्चित झाल्यानंतर आपण ते जनरल बॉडीमध्येच ठेवणार आहोत आणि ती जनरल बॉडी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आहे. पण पुढचे काही दिवस, काही आठवडे मी इनफॅक्ट म्हणेन, कारण आम्ही दिवस म्हटलं तर ते मग हे होईल, पण त्यांना आम्ही एक्सपेडाईट करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या इतकीच तळमळ आम्हाला आहे, रात्रंदिवस आम्ही त्यांच्या मागे आहोत. पण काही गोष्टीमध्ये आपल्याला थोडा त्यांना वेळ द्यावा लागेल आणि चांगलं प्लॅनिंग आणि चांगला प्रोजेक्ट होण्यासाठी आपल्याला थोडा संयम ठेवायला लागेल. आणि एवढा वेळ थांबला, आता थोडंसं आपण अंतिम टप्प्यात आहोत कुठेतरी, आणि कोणताही चुकीचा पाऊल आपल्याकडून पण नाही झालं पाहिजे. आता काही चुकीचं होणार नाही. आता एक भव्य दिवस चांगला प्रोजेक्ट, आम्ही स्वप्नातला म्हणणार नाही, स्वप्न राहू देत बाजूला, पण प्रत्यक्षातला चांगला प्रोजेक्ट होईल आणि याची खात्री बाळगा. दिवस एवढी वर्ष गेली, काही दिवस पटापट जातील आपल्याला कळणारही नाही. आणि एकदा काम सुरू झालं, आपल्या हातामध्ये घरभाडं मिळालं की आपल्याला आपलं लाईफ, आपलं जे जीवन आहे सुसह्य होईल आणि आपलं चांगलं घर तुम्हाला मिळणार आहे. आम्ही हा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने आणखी आउट ऑफ वे जाऊन काही करता येईल त्यांच्या दृष्टीने, जे आपल्या ॲग्रीमेंटमध्ये नसेल किंवा आपण कमिटी केलं नसेल, अशाही गोष्टी आपल्या सभासदांच्या हिताच्या गोष्टी त्यांनी करण्याचं मान्य केलेलं आहे. ते आपण डिटेलमध्ये ज्या दिवशी समोरासमोर येऊ, जनरल बॉडीमध्ये येऊ, आपण त्याचा स्पष्टपणे त्या दिवशी उल्लेख करता येईल आपल्याला. एक विनंती, हात जोडून विनंती आहे, कुठल्या काही अफवा असतील त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे अनेक अफवा, काही लोकांना उगाच मानसिक त्रास होतो त्या गोष्टीने. तर विश्वास ठेवा, जे आम्ही बोलतोय, जे कमिट करतोय तसंच्या तसं होणार आहे, त्याच्यामध्ये अजिबात फेरफार होणार नाही, एवढी खात्री बाळगा. आणि एक लास्ट महत्वाचा विषय, ग्रुपवर सभासद इंडिव्हिज्युअली मेसेज करतात, तर आज प्रत्येकाला आपण उत्तर देऊ शकत नाही. बरोबर आहे. तर सगळं म्हणजे लोक लिहितात, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. त्यांच्या जागी आम्ही असतो तर आम्ही सुद्धा ते केलेलं असतं. परिस्थिती बिकट आहे, ते लोक व्यक्त होतात, आम्ही त्यांच्या भावनांची कदर करतो, आम्हाला त्याची जाणीव आहे. कोणी असेल ते करेल, आम्हाला मान्य आहे त्याच्यामध्ये. पण प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नाही. आणि मग ते उत्तर दिले, मग त्याच्यावरती प्रतिउत्तर असतात, आणखी काही प्रश्न असतात. त्यापेक्षा आम्ही हा मेसेज तुमच्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देतोय. काही लोकांचे फोन येतात, त्यांच्याशी आम्ही बोलतो. सोसायटीमध्ये आमच्या इतर कमिटी मेंबरशी लोक संपर्क साधतात, त्यांच्यापर्यंत ती माहिती गेलेली असते. त्यामुळे प्रत्येकाला उत्तर देणं, मीटिंगच होणार आहेत का, आणखी काय होणार आहे का, त्या प्रत्येकाला उत्तर देणं योग्य उचित होणार नाही. त्यामुळे रेस्ट अश्युअर, हा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने, मोठं हर्डल जे होतं, जी मोठी अडचण होती की बिल्डरची नेमणूक होणे, आपल्याला काही स्पष्टपणे दिसत नव्हतं, ते झालेलं आहे. आणि एक नावाजलेला नामांकित बिल्डर आहे आणि त्यांची लोक सुद्धा जेन्युइन आहेत. आणि आपण त्यांचं काम देखील पुण्यात आम्ही जाऊन पाहिलेलं आहे. कमिटीची आपण पाहिलेलं आहे. पुढे भविष्यात आपण ते चांगल्या पद्धतीने करतील. अनेक काही गोष्टी आहेत त्या आपल्या व्हिडिओवरती बोलता येणार नाहीत. या लिटिगेशन वगैरे संपू देत, त्याच्यानंतर आणखी काही चांगलं करता येईल तर त्या डेव्हलपरला घेऊन आपण करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद साहेब. माझी एक प्रत्येकाला विनंती असेल, तुम्हाला काही शंका असतील तर सोसायटी ऑफिसमध्ये येऊन बोला. तुम्ही ग्रुपवर मेसेज कराल, प्रत्येकाने अपेक्षा कराल की आम्ही उत्तर देऊ, ते नाही होऊ शकत. आणि त्याच प्रकारे आपल्याला जे ठरलेलं आहे तेच आपल्याला मिळवायचं आहे. कोणीतरी बाहेर असं म्हणतं की मंत्राच्या वेबसाईटवर आपल्याला 18,000 रुपये भाडं मिळणार आहे, 450चा एरिया मिळणार, अशा कोणत्याच गोष्टी नाही आहेत. तुम्हाला त्यासाठीच मी म्हणेन, जर योग्य माहिती पाहिजे असेल तर सोसायटीचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी बोला, किंवा आमच्याशी बोला, किंवा सोसायटी ऑफिसमध्ये. तर लवकरच जसं सगळं काय ठीक होईल, आपण लोकांसमोर वेळोवेळी येत राहू, यूट्यूबच्या माध्यमातून, मेसेजच्या माध्यमातून. आणि ज्या दिवशी आपल्याकडे प्रस्ताव आणि प्लॅन असेल आणि आपण लोकांसोबत मीटिंग देखील करू. तर धन्यवाद तुमच्या सर्वांचं. थँक्यू.